8 जुलै 2024 रोजी मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली या कार्यक्रमाचं आयोजन नांदेड जिल्ह्यामध्ये प्रमुख उपस्थिती जरांगे पाटील यांच्या उपस्थित करण्यात आलं। त्या कार्यक्रमाची नियोजन बैठक आज जिल्हा नियोजन बैठक दुसरी पार पडली। आतापर्यंत आपण काय कामं केलीत आणि याच्या पुढे अजून काय कामं राहिलीत या सगळ्यांचा आढावा घेण्यासाठी आज नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यातील प्रतिनिधी सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। 8 जुलैच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं ज्या ज्या जबाबदाऱ्या ज्या ज्या समाज बांधवांनी उचलल्यात त्या सर्व जबाबदाऱ्यांचं आज पुन्हा एकदा पठण करण्यात आलं आणि राहिलेले कामं जे शिल्लक राहिलेले कामं आहेत ते लवकरात लवकर पार करावीत अशा सूचना देण्यात आल्या। येणाऱ्या 8 तारखेला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात होणारी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली ही अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात नांदेड जिल्ह्यामध्ये पार पडेल असा विश्वास मराठा समाजाचा आहे। रॅलीचं स्वरूप असं राहील की राज कॉर्नरवरून रॅली निघाल्याच्या नंतर वर्कशॉप कॉर्नर, श्रीनगर, ITI चौक, शिवाजीनगर, वजीराबाद चौरस्ता आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर या रॅलीचा समारोप राहील। त्या रॅलीच्या समारोपाला आदरणीय मनोज जरांगे पाटील हे त्या रॅलीला संबोधित करतील आणि त्या ठिकाणाहून रॅलीची समाप्ती होईल। आज नांदेड जिल्ह्याच्या अनुषंगाने जर आपण विचार केला 16 तालुक्यामध्ये आमची जनजागृती चालू आहे। 16 तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाच्या बांधवांना, माता भगिनींना गाठी भेटी चालू आहेत। गावागावामध्ये जाऊन या रॅलीच्या अनुषंगाने बैठका चालू आहेत, जनजागृती चालू आहे। त्या अंदाज जर आपण या सगळ्या गोष्टीचा अंदाज जर काढला कमीत कमी 4 ते 5 लाख मराठा त्या दिवशी नांदेड शहरामध्ये दिसेल।